शनिदेवाच्या मूर्तीला बनावट तेलाचा अभिषेक घातला जातोय, या संदर्भातला आरोप होतोय। मंदिर परिसरामध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा सुद्धा आरोप होतोय। राष्ट्रीय श्रीराम संघानं या संदर्भात आरोप केला आणि चौकशीची मागणी केली। भेसळयुक्त तेल विक्रीत मोठ्या रॅकेटचा संशय सुद्धा व्यक्त केलाय। देशभरात प्रसिद्ध असलेल्या शनी शिंगणापूरमधल्या शनिदेवाच्या मूर्तीवर अभिषेकासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा संशय राष्ट्रीय श्रीराम संघानं व्यक्त केलेला आहे आणि त्या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी केली आहे। शनी मंदिर परिसरामध्ये डुप्लिकेट तेलाचा दुकानदार हा धंदा मांडून बसले। तेलाचं तेल सांगून डुप्लिकेट केमिकल युक्त तेल हे शनी महाराजांच्या मूर्तीवर जाते। सरसोचं तेल ओरिजिनल सांगून डुप्लिकेट तेल हे शनिदेवाच्या मूर्तीवर जाते। शनिदेवाची मूर्ती ही स्वयंभू आहे, स्वतः शनिदेव आहे आणि ह्या डुप्लिकेट तेलमुळे मूर्तीची झीज होऊ शकते आणि हे सर्व व्यापारी लोक भाविकाच्या भावनेशी खेळत आहे, हिंदूंच्या भावनाशी खेळत आहे। आपल्याकडे 2 दिवसापूर्वी एक निवेदन प्राप्त झाले आहे, ज्यामध्ये शनेश्वर देवस्थान येथे बाहेरील जे काही दुकान विक्रेते आहेत त्यांच्याकडून जे भाविकांना तेल दिलं जातं त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता आहे आणि त्याची तपासणी व्हावी असं निवेदनाद्वारे आम्हाला विनंती करण्यात आली आहे। साधारणतः 2025 मध्ये पूर्वविश्वस्त काळामध्ये सुद्धा असा प्रकार निदर्शनास आलेला होता। तेव्हा काही विशिष्ट ब्रँडचं तेल विक्री केलं जावं किंवा प्युअर तेल विक्री केलं जावं असा त्यावेळेस प्रयत्न करण्यात आलेला होता। त्याच धर्तीवरती आपण यावेळेस सुद्धा यापूर्वीच अन्न व औषध प्रशासन विभाग यांना आपण कळवलेलं आहे। आपल्या स्तरावरून या संदर्भामध्ये आपण पुढची जी तपासणी आहे तो करण्याचा निर्णय घेतलेला आहे। भविष्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या बाबी तपासणार आहोत।